नमस्ते विद्यार्थी मित्र हो. यश एज्युकेशनल ग्रुप, कोपरगाव, वैजापूर, येवला, सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, वैजापूर, यश कोचिंग क्लासेस, कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी, येवला, यश अकॅडमी, वैजापूर च्या माध्यमातून प्राध्यापक सुधीर सुतवणे आपल्या समोर केमिस्ट्री या सब्जेक्टचा सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री फॉर MHT, CET, नीट अँड JEE 11वीचा हा चॅप्टर मी तुमच्या समोर प्रेझेंट करत आहे. दॅट चॅप्टर इज रिलेटेड विथ द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. हा जो चॅप्टर आहे हा बेसिक कन्सेप्ट ज्या आहे केमिस्ट्रीच्या त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि हा चॅप्टर बघत असताना आपण कोणत्या व्ह्यू मध्ये बघणार आहे तर इन बाय कन्सिडरिंग द नीट, CET अँड JEE. नीट, CET, JEE यांच्या रिलेशन मध्ये आपण या चॅप्टरच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी बघणार आहोत ना. तर आता सुरुवातीला काही बेसिक टर्म्स आपल्याला या ठिकाणी वापरावं लागतील आणि त्या बेसिक टर्म्स कोणत्या आहे? दॅट इज फर्स्ट इज मास. एखादा पदार्थ जो असेल ना तर त्या पदार्थामध्ये किती म्हणजे मॅटर बॉडी, एखादी बॉडी असेल त्या बॉडीमध्ये किती पदार्थ प्रेझेंट आहे. म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल इफ वी कन्सिडर पर्टिक्युलर ऑब्जेक्ट और पर्टिक्युलर बॉडी. समजा मी असा विचार केला की माझं शरीर आहे, मग माझ्या शरीरात किती पदार्थ प्रेझेंट आहे. दॅट इज कॉल्ड मॅटर. अँड दॅट क्वांटिटी ऑफ मॅटर, एखाद्या क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन बॉडी इज कॉल्ड इट्स मास. म्हणजे समजा आता माझं वजन किती आहे? 70 किलोग्रॅम आहे. फॉर एक्झाम्पल माझं जे वजन आहे ते 70 किलोग्रॅम आहे. याचा अर्थ माझ्या बॉडीमध्ये 70 किलोग्रॅम एवढा पदार्थ प्रेझेंट आहे ना. माय बॉडी कंटेन्स 70 किलोग्रॅम ऑफ द सबस्टन्स. लक्ष येत आहे सर्वांच्या है ना. तर समजा 70 किलोग्रॅम है ना माझं वजन आहे. म्हणजे याचा अर्थ काय? दॅट माय बॉडी कंटेन्स 70 किलोग्रॅम ऑफ मॅटर. दॅट क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन बॉडी इज कॉल्ड मास. द मास ऑफ बॉडी डज नॉट व्हॅरी ॲज इट्स पोझिशन चेंजेस. ऑलरेडी हे लक्षात घ्यायचं आहे की समजा एका जागेवर एखाद्या पदार्थाचं मास 70 किलोग्रॅम असेल तर दुसऱ्या जागेवर सुद्धा 70 किलोग्रॅमच असेल. याचा अर्थ काय सांगा? इट डज नॉट डिपेंड अपॉन पोझिशन. एक सिंपल एक्झाम्पल आपल्याला इथे लक्षात घेता येईल की समजा माझं मास हे अर्थ सरफेसवर असताना 70 किलोग्रॅम आहे आणि समजा मी मून सरफेसवर गेलो. समजा मी मून सरफेसवर गेलो तर मून सरफेसवर सुद्धा माझं जे मास आहे ते 70 किलोग्रॅमच राहील. त्यात फरक पडणार नाही. म्हणजे याचा अर्थ सांगा, मास इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी अँड इट डज नॉट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू पोझिशन. कुठं पण आपण समजा एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी वजन केलं आणि त्या गावात माझं वजन 60 किलोग्रॅम भरलं आणि दुसऱ्या गावात 100 किलोग्रॅम भरलं, असं होणार नाही. वजन बदलत नाही, मास बदलत नाही. मग आता आपण जे मोजतो काट्यावरती ते मास असतं, पण मास जे ते फंडामेंटल आहे. इट डज नॉट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू पोझिशन. द बेसिक युनिट ऑफ मास इन SI सिस्टीम इज किलोग्रॅम. SI सिस्टीम मध्ये मासचं युनिट कोणतं आहे? किलोग्रॅम. आणि 1 kg इज इक्वल टू असतं 1 kg 1 सांगा किलो. किलो म्हणजे किती असतंय? 10⁻³ अँड दॅट इज इक्वल टू 1000 ग्रॅम. आता ग्रॅम मध्ये जर व्यक्त केलं तर 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतं किंवा 10⁻³ ग्रॅम असेल. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. मग चाललंय सर्वांना. तर क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन बॉडी इज कॉल्ड मास. द मास ऑफ बॉडी डज नॉट व्हॅरी विथ रिस्पेक्ट टू पोझिशन अँड द बेसिक SI युनिट ऑफ द मास इज काय असेल सांगा? इट इज किलोग्रॅम.
and 1 kg is equal to 1000 gram is equal to 10 raised to 3 gram. Then the next term is weight. The weight is the product of, weight हा काय सांगा, product आहे. W हे representation आहे and it is the product of mass and acceleration due to gravity. म्हणजे याचा अर्थ weight depends upon mass and acceleration due to gravity. आताच आपण बघितलं mass does not depend upon position. mass बदलत नाही जागेनुसार, but the value of g changes with respect to पोझिशन. व्हॅल्यू ऑफ जी ही चेंज होते. समजा आता एक एक्झाम्पल आपण घेतलं ना, तर अर्थवर जी ची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कधी कधी ती 10 कन्व्हिनियन्स करता, सोयीचं होण्याकरता, कॅल्क्युलेशन सोपे होण्याकरता एवढी पण घेतात. नंतर ही कुठे आहे, अर्थवरती. आता जर आपण मून सरफेसचा विचार केला तर इट इज 1.96 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल. दॅट इज इक्वल टू कन्व्हिनियन्स करता 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून सरफेस. मग आता विचार करा बरं मित्रांनो, समजा मी माझं वजन माझं जे मास आहे ते 70 किलोग्रॅम आहे आणि मी वेट घ्यायचं ठरवलं अर्थ सरफेसवर, तर काय येईल बरं, मास m किती आहे 70 आणि अर्थ सरफेसवर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 10 अप्रॉक्सिमेटली अँड दॅट इज 700 न्यूटन. पण हेच वजन मी कुठं करायचं ठरवलं, मून सरफेसवर, तर मास बदलणार नाही, मास आहे तेवढंच राहील मित्रांनो आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मात्र बदलणार. हे बदले, हे पोझिशनवर डिपेंड आहे. मून सरफेसवर 2 आहे तर अर्थवर 10 आहे आणि सांगा रे किती आलं, 140 न्यूटन. म्हणजे याचा अर्थ काय सांगा, that weight changes with respect to position and it depends upon the value of g, and as it changes therefore it is not fundamental property. Mass remain constant and does not changes with respect to position, therefore weight is a mass is a fundamental quantity but weight is not fundamental quantity because it depends upon the कोणावर डिपेंड आहे सांगा मित्रांनो, पोझिशनवर. weight depends upon position and therefore it is not fundamental property. आताच इथं आपण एक्सप्लेन केलं, जी बदलतं म्हणून डब्ल्यू बदलत असतं. कोण बदलतंय, जी, आणि म्हणून डब्ल्यू त्या ठिकाणी बदलणार. लक्षात आलं. मग द प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड weight. W is equal to m into g. The weight of the body varies. weight बदलतं because the acceleration due to gravity of the earth of a body for a body changes with the distance from the center of the earth. G ची व्हॅल्यू बदलती असते. Hence the mass of body is more fundamental property than its weight. का बरं कळालं का? कारण mass does not depend upon position but weight depends upon position. म्हणजे वेट हे बदलतंय म्हणून ते मूलभूत प्रॉपर्टी होऊ शकत नाही. मास हे फिक्स आहे की माझं मास 70 आहे, कुठं जाते तेवढंच भरणार. वेट मात्र तसं नाही आणि म्हणून आपण मासला काय म्हणतो, फंडामेंटल प्रॉपर्टी. वेटला मात्र आपण फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणू शकत नाही. लेंथ, द स्ट्रेट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट, 2 पॉइंट्स मधलं सरळ रेषेतलं अंतर. आणि युनिट्स काय येतील सांगा बरं. हे समजा आपण इथं घेतलं, हे 1 मीटर, दिस इज द लेंथ. हे काय आलं सांगा, लेंथ ए आणि बी पॉइंट मध्ये. लक्षात आलंय सर्वांना. मीटर, नंतर नॅनोमीटर, पिकोमीटर, दीज आर द अदर स्मॉलर युनिट्स फॉर द लेंथ. आणि 1 नॅनोमीटर, 1 आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नॅनो म्हणजे किती असतं मित्रांनो, 10 raised to -9 नॅनो मीटर. आणि 1 पिकोमीटर, 1 into 10 raised to -12 मीटर. काय आलंय, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 raised to 9 मीटर and 1 पिकोमीटर is equal to 10 raised to -12 मीटर. नेक्स्ट आलं, the straight line distance between the 2 points is called length. The SI unit of length is meter. Other smaller units are nanometer,
picometer. 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter, and 1 picometer is equal to 10 raised to minus 12 meter. Then the next term is the volume. नेक्स्ट टर्म कोणती सांगा मित्रांनो, व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे काय? इट इज द अमाउंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इज कॉल्ड इट्स व्हॉल्यूम. काय लक्षात घ्यायचे बघा, ज्या वस्तूला रिप्रेझेंट करण्याकरता 3 ऍक्सिस लागतात त्याला म्हणतात 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आहे असा असेल, हा कोणता ऍक्सिस? एक्स, वाय आणि झेड. आणि समजा आपण एक वस्तू इथे ठेवलेली आहे, तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट पण आहे, वाय कोऑर्डिनेट पण आहे आणि झेड पण आहे. मग सांगा हा कोणता ऑब्जेक्ट झाला? 3 डायमेन्शनल. आणि एखाद्या ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करण्याकरता जर दोनच ऍक्सिस मध्ये, समजा एखादी प्लेट आहे त्याची थिकनेस 0 आहे ना, म्हणजे याला काय राहील सांगा? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट असा असेल, किंवा लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू थिकनेस असं पण घेतलं तर चालेल. ठीक आहे. आणि इकडं मात्र लेंथ आणि ब्रेडथच राहील, हाईट किंवा थिकनेस 0 असेल. म्हणजे सांगा बरं, याला रिप्रेझेंट करण्याकरता दोनच ऍक्सिस लागतील, लेंथला एक्स ऍक्सिस समजा आणि ब्रेडथला वाय ऍक्सिस. तसं इथं लेंथला एक्स ऍक्सिस घेतला, ब्रेडथला वाय ऍक्सिस घेतला, तर थिकनेस किंवा हाईटला झेड ऍक्सिस घ्यावा लागेल. म्हणजे सांगा बरं, ज्या ऑब्जेक्ट मध्ये लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट असा असेल तो काय झाला? मग एक प्रकारे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आणि त्यांनी किती स्पेस ऑक्युपाय केलं आहे ती झाली त्याची व्हॉल्यूम. मग सांगा व्हॉल्यूम म्हणजे काय असतंय? द स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. काय असेल सांगा? द स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इज कॉल्ड इट्स व्हॉल्यूम. कळालंय? आणि स्पेस ऑक्युपाइड बाय 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इज कॉल्ड एरिया. लक्षात आलं? समजा बघा, आता मी एखादा क्यूब तयार केला, असा क्यूब घेतला समजा. आता या क्यूब मध्ये काय काय असेल मित्रांनो? बघा, ही लेंथ आहे, ठीक आहे, ही काय झाली? लेंथ. ही ब्रेड झाली, ब्रेड. आणि ही काय झाली? हाईट. म्हणजे याचा अर्थ सांगा, याला किती ऍक्सिस लागले? 3. मग आता यांनी जेवढा स्पेस ऑक्युपाय केलाय सांगा, तो स्पेस म्हणजे काय होईल? त्याची व्हॉल्यूम. लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, दॅट विल बी द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. मग व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट कसं घेता येईल सांगा बरं? द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट घ्यायचा असेल तर सांगा काय घेता येईल? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. अँड द डेफिनेशन फॉर व्हॉल्यूम इज द स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इज कॉल्ड इट्स व्हॉल्यूम. जो स्पेस ऑक्युपाय केला गेला आहे, कुणी केलं आहे? 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टनी, त्याला म्हणतात त्याची व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम करता युनिट कोणतं आहे? तर व्हॉल्यूम करता लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. लेंथ इंटू ब्रेड्थ आणि इंटू काय सांगा? हाईट. युनिट कोणतं येईल बरं मित्रांनो? हे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला घेतला तर सांगा, एल मीटर इंटू मीटर इंटू मीटर, that will be the meter cube is the SI unit for the, कोणा करता सांगा? SI unit, SI unit for the volume. हे व्हॉल्यूम करता त्या ठिकाणी काय असणार आहे? SI युनिट असणार. आता व्हॉल्यूम डज नॉट डिपेंड अपॉन शेप, हे ना. म्हणजे तुम्ही 1 लिटर दूध घ्या, ते भांड्यात ठेवा तरी 1च लिटर आहे, त्याचा शेप भांड्याचा आहे. आणि जर तुम्ही 1 लिटर दूध जार मध्ये ठेवलं तर जारचा शेप येईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की व्हॉल्यूम शेप बदलला तर व्हॉल्यूम बदलेला असं नाही. इट डज नॉट डिपेंड अपॉन द शेप. आणि व्हॉल्यूम मोजत असताना बरेचसे कॉमन युनिट वापरतात, जसं लिटर. लिटर इज द मोर कॉमन युनिट फॉर द मेजरमेंट ऑफ द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मोजण्याकरता लिटर हे
कॉमन युनिट त्या ठिकाणी आपल्याला वापरता येईल. लिटर इज द मोर कॉमन युनिट फॉर द मेजरमेंट ऑफ द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मोजायचं आहे तर मोर कॉमन युनिट कोणतं आहे सांगा, लिटर. लिटर इज द मोर कॉमन युनिट. ठीक आहे. आणि दुसरं आहे मिली लिटर. लक्ष येत आहे ना, मिली लिटर सुद्धा युनिट आहे, मिली लिटर. नंतर सीसी सेंटीमीटर क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर, याला आपण असं पण लिहू शकतोय. म्हणजे बघा काय काय युनिट आहे. मीटर क्यूब एसआ युनिट आहे. नंतर कॉमन युनिट लिटर, मिली लिटर, सीसी क्युबिक सेंटीमीटर, त्याला असं पण नोट करता येईल. दीज आर द डिफरंट युनिट्स फॉर द व्हॉल्यूम. हे व्हॉल्यूम करता वेगवेगळे युनिट्स त्या ठिकाणी आपल्याला घेता येतील. आणि त्याचे कन्व्हर्जन्स वगैरे तर ते पण तुमच्या लक्षात आले पाहिजे मित्रांनो. तर कन्व्हर्जन्स काय ना, 1 लिटर इज इक्वल टू असतं 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 1. डेसी म्हणजे किती असतंय, तर डेसी म्हणजे असतं 10⁻⁻1 आणि त्याचा पण क्यूब आणि मीटरचा पण क्यूब. हा जो क्यूब आहे हा मीटरच्या डोक्यावर आहे, पण तो दोघांचा पण क्यूब आहे, डेसीचा पण क्यूब आहे आणि मीटरचा पण क्यूब आहे. मग 1 लिटर इज इक्वल टू काय सांगा, 1 इंटू 10⁻³ मीटर. 1 लिटर इज इक्वल टू व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल 1 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. लक्ष येत आहे सर्वांना हे ना. म्हणजे 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू सांगा 1 लिटर बरोबर किती असेल, 1000 मिलीलिटर ना. जसं अर्धा लिटर म्हणजे 500 मिलीलिटर, तसं 1000 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर और 1000 सेंटीमीटर क्यूब. 1 लिटर इज इक्वल टू असेल 1000 मिलीलिटर और 1000 सेंटीमीटर क्यूब. काही टर्म्स तुम्हाला इथं लक्षात घ्यायच्या आहे आणि त्या टर्म्स आहे 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब असतं आणि 1 मिलीलिटर इज इक्वल टू 1 सीसी इज इक्वल टू 1 सेंटीमीटर क्यूब हे पण असतं. 1 ml इज इक्वल टू 1 cc इज इक्वल टू 1 सेंटीमीटर क्यूब. 1 ml इज इक्वल टू 1 cc इज इक्वल टू 1 सेंटीमीटर क्यूब. लक्ष येत आहे. मग सांगा बरं 1000 ml घेतलं तर किती येईल बरं, 1000 सेंटीमीटर क्यूब असं पण घेता येईल. 1000 ml इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे जितके ml तितके सेंटीमीटर क्यूब असतात. जितके ml असतात तितकेच का असतात, सेंटीमीटर क्यूब. आणि 1 लिटर इज इक्वल टू असतं 1 डेसिमीटर क्यूब. 1 ml इज इक्वल टू 1 cc इज इक्वल टू 1 सेंटीमीटर क्यूब. 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब. 1 ml इज इक्वल टू 1 cc इज इक्वल टू 1 सेंटीमीटर क्यूब. मग 1000 ml इज इक्वल टू 1000 cc और 1000 सेंटीमीटर क्यूब. समजलेलं आहे. मग द अमाउंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय 3-dimensional ऑब्जेक्ट इज कॉल्ड इट्स व्हॉल्यूम. अमाउंट ऑफ स्पेस occupied by 3-dimensional object is called its volume. SI unit of volume is expressed as meter cube or m cube. It does not depend on shape. For measurement of volume of liquid and gases, common unit liter is used, which is not SI unit. जे SI unit नाही पण वापरलं जातं. And 1 liter is equal to 1 decimeter cube. 1 liter is equal to 1000 milliliter and 1 liter is equal to 1000 centimeter cube. 1 ml is equal to 1 cc is equal to 1 centimeter cube. हे सारखे 1 ml 1 cc आणि 1 सेंटीमीटर क्यूब दे आर इक्वल. ते कसे असणार मित्रांनो, इक्वल असणार. डेन्सिटी. द नेक्स्ट टर्म इज डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय, एकदम सिंपल पार्ट याच्यात डेन्सिटीचा.
डेन्सिटी म्हणजे काय असतं मित्रांनो, तर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय आहे, डेन्सिटीचा फॉर्म्युला जर बघितला तर इट इज द मास अँड डिवायडेड बाय व्हॉल्यूम. सार मासचं युनिट कोणतं आहे, किलोग्रॅम, आणि व्हॉल्यूमचं कोणतं आहे, मीटर क्यूब. तर डेन्सिटीचं युनिट येईल किलोग्रॅम पर मीटर क्यूब. काही सांगा, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आता किलोग्रॅमच्या ऐवजी तुम्ही ग्रॅम घेऊ शकता, आणि मीटर क्यूब आहे तर तिथे मिलीलिटर लिहिलं तरी चालतं. हे पण युनिट वापरलं जातं बऱ्याच वेळेस, ग्रॅम पर एम एल. हे तर याचा युनिट आहे मित्रांनो, है ना, पण याचा युनिट पेक्षा सुद्धा बऱ्याच वेळेस हे युनिट कन्व्हिनियंट येतं, आणि म्हणून ग्रॅम पर मिलीलिटर त्याला तुम्ही असं लिहू शकताय, ग्रॅम पर मिलीलिटर. अँड दिस इज ऑल्सो मोर कॉमन युनिट फॉर द डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय सांगा, डेन्सिटी इज द मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी काय आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम. मग मास युनिट कोणतं आहे, किलोग्रॅम. व्हॉल्यूमचं कोणतं आहे, मीटर क्यूब. मग त्या ठिकाणी किलोग्रॅम पर मीटर क्यूब, त्याच्याऐवजी काय येईल, मग इथं किलोग्रॅमच्या ऐवजी ग्रॅम घेतलं, मीटर क्यूबच्या ऐवजी मिलीलिटर घेतलं, आणि मग येईल ग्रॅम पर मिलीलिटर. ग्रॅम पर मिलीलिटर इज द सीजीएस युनिट फॉर द डेन्सिटी. हे सीजीएस युनिट त्या ठिकाणी घेता येईल डेन्सिटी करता. ऍक्च्युअल कसं आहे, मिलीलिटर नाही घ्यायचं, पण मग ग्रॅम आणि सांगा मीटरच्या ऐवजी सीजीएस मध्ये कोण आहे, सेंटीमीटर. सेंटीमीटर क्यूब. पण मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की सेंटीमीटर क्यूब आणि मिलीलिटर सारखं असतं. असं या पद्धतीने ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब किंवा ग्रॅम पर मिलीलिटर इज द सीजीएस युनिट फॉर द डेन्सिटी. डेन्सिटी काय आहे, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज इट्स मास पर युनिट व्हॉल्यूम. इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स. ही कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी आहे सबस्टन्सची. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू काय असेल, मास अपॉन व्हॉल्यूम. SI युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब. SI युनिट काय असेल, किलोग्रॅम पर मीटर क्यूब और किलोग्रॅम पर मीटर क्यूब असं लिहिलं तरी चालतं. सीजीएस ग्रॅम पर ml और ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. देन नेक्स्ट पार्ट इज टेम्परेचर. एखाद्या वस्तूमध्ये किती उष्णता आहे, एखादी वस्तू जर उष्ण असेल, हॉट असेल, तर सांगा त्याचं टेम्परेचर जास्त असेल. एखाद्या वस्तूमध्ये किती थंडपणा आहे, दॅट विल बी द कोल्डनेस. मग द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस of an object is called temperature. The degree of hotness or coldness of an object is called temperature. काही सांगा, the degree of hotness or coldness of an object is called temperature. मग कॉमन स्केल्स कोणते आहे, तर डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनाइट आणि केल्विन आर द स्केल्स यूज फॉर मेजरमेंट ऑफ द टेम्परेचर. टेम्परेचर मोजायचं असेल तर डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनाइट आणि केल्विन, वेअर केल्विन इज द SI. एक कन्वर्जन फॅक्टर पण इथं, टेम्परेचर इन फॅरनाइट इज इक्वल टू 9/5 इंटू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 32. म्हणजे टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस तुम्हाला दिलं आणि टेम्परेचर इन फॅरनाइट विचारलं तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरून मित्रांनो हे शोधू शकता. त्याच प्रकारे जर तुम्हाला टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे आणि त्याला केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कन्वर्जन फॅक्टर आहे 273.15. म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचर मध्ये तुम्ही किती ऍड करा, 273.15 ऍड केलं, देन वी गेट द टेम्परेचर इन केल्विन. मग आपल्याला त्या ठिकाणी काय भेटेल सांगा, टेम्परेचर इन केल्विन भेटू शकेल. लक्षात आलंय. मग these are the, मग सांगा डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड टेम्परेचर. टेम्परेचरचे युनिट्स कोणते मित्रांनो, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनाइट, केल्विन. केल्विनच्या तिथं डिग्री ने लिहायचा, इथं असं डिग्री ने लिहायचं, ते चुकतं, फक्त केल्विन म्हणायचं.
Kelvin is the SI unit. Temperature on two scales are related to each other. So temperature in Fahrenheit is equal to Kyle 9/5 into temperature in degree Celsius plus 32. The Kelvin scale is related to Celsius scale as follows. Temperature in Kelvin is equal to temperature in degree Celsius plus 273.15. Temperature in Kelvin is equal to temperature in degree Celsius plus 273.15. तर काय सांगा, केल्विनचं टेम्परेचर तुम्हाला लागत असेल आणि दिलेलं डिग्री सेल्सिअस असेल तर 273.15 ऍड करा. वी गेट द टेम्परेचर इन केल्विन. But next part that will be the law of conservation of mass. आता काय असतं बघा, कुठलीही ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन ऑफ मॅटर, म्हणजे जेव्हा एखाद्या पदार्थाची रिएक्शन होते, द मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. इन शॉर्ट काय लक्षात घ्यायचंय की रिएक्टंट साइडला जेवढं मास असेल तेवढंच मास प्रोडक्ट साइडला असेल. दॅट इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द मास. सांगा काय सांगतोय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, की एखादी रिएक्शन होत असताना ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन ऑफ मॅटर मीन्स ड्युरिंग एनी केमिकल रिएक्शन द मॅटर इज नायदर क्रिएटेड, नव्याने पदार्थ तयार होत नाही आणि तो डिस्ट्रॉय पण होत नाही. म्हणजे रिएक्टंट साइडला 30 मास आहे आणि प्रोडक्ट साइडला 50 आहे, नाही होणार असं. सांगा असं झालं म्हणजे याचा अर्थ 20 मास काय झालं, क्रिएट झालं, निर्माण झालं, वाढवा. आणि समजा रिएक्टंट साइडला 30 आहे आणि प्रोडक्ट साइडला 20 आहे, तर सांगा 10 मास काय झालं, डिस्ट्रॉय. तर क्रिएट पण होत नाही मास आणि डिस्ट्रॉय पण होत नाही. दोन्ही बाजूला समजा रिएक्टंट साइडला 30 आहे तर प्रोडक्ट साइडला 30च राहील, कमी नाही होणार, जास्त नाही होणार. अँड दॅट विल बी द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मास रिमेन कॉन्स्टंट. कॉन्झर्वेशनचा अर्थ काय असतो, कॉन्झर्वेशन म्हणजे दॅट व्हॅल्यू रिमेन्स सेम, व्हॅल्यू रिमेन्स कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल कार्बन प्लस ऑक्सिजन यूज कार्बन डायऑक्साईड. समजा कार्बन ऑक्सिजन एकत्र आले आणि काय तयार केलं त्यांनी, कार्बन डायऑक्साईड तयार केला. तर सांगा आता कार्बनचा ऍटोमिक मास तुम्हाला व्हॅल्यू पाठ पाहिजे मित्रांनो, 12 ग्रॅम आहे. ऑक्सिजनचा आहे 32, O2 चा. ऑक्सिजन एका O च 16 असतं मित्रांनो. मग 2 O आहे, O2 आहे, तर इंटू काय करा 2, दॅट विल बी द 32 ग्रॅम. आणि CO2 सांगा मग आता 12 ग्रॅम आणि 32 ग्रॅम एकत्र आले आणि काय तयार केलं, CO2. आता CO2 चा कंबाईन मास जर तुम्हाला घ्यायचं आहे तर काय येईल बरं, सी किती येईल 12 आणि इथं असं CO2, तर याला डायरेक्टली तुम्ही 12 प्लस 32 इज इक्वल टू किती, 44 ग्रॅम. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय सांगा, की रिएक्टंट साइडला सांगा मास किती आहे, 12 प्लस 32 दॅट विल बी 44 ग्रॅम. आणि CO2 तयार झालं त्यात पण 12 प्लस 32 44. म्हणजे याचा अर्थ मास निर्माण झालं का मित्रांनो, नाही, नवीन मास तयार झालं नाही, नाही तुम्ही इकडचं मास वाढलं असतं. डिस्ट्रॉय झालं का, नाही, नाही तर इकडचं मास कमी झालं असतं. म्हणजेच काय सांगा, इन दिस केस टोटल मास ऑफ रिएक्टंट अँड टोटल मास ऑफ प्रोडक्ट आर सेम. ह्या केसमध्ये रिएक्टंटचं टोटल मास आणि प्रोडक्टचं टोटल मास सेम आहे. याचाच अर्थ काय मित्रांनो, मास रिमेन्स कॉन्स्टंट. मास कसं राहतंय, कॉन्स्टंट. मास रिमेन कॉन्स्टंट. कळालं सर्वांना? दिस इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द मास. Then we go for the next law of definite composition. Law of constant composition किंवा law of definite composition. आता काय, any pure compound always contain same element in definite composition. आता सर्वांनी हे लक्षात ठेवा
की एंट्रन्सला डेफिनेशन्स वगैरे पाठ करायची गरज नसते. हे थेरॉटिकल पार्ट करताय. इथे जरी मी लिहिलेले आहे बट दे आर नॉट इम्पॉर्टंट. बट हिअर वी गिव्ह द इम्पॉर्टन्स टू द कन्सेप्ट. नेमका लॉ ऑफ डेफिनेट कंपोजिशन काय सांगतोय की आता समजा की कोणतंही प्युअर कंपाऊंड आहे. फॉर एक्झाम्पल वी टेक वॉटर ना. प्युअर कंपाऊंड आहे. प्युअर कंपाऊंड म्हणजे पाण्यामध्ये समजा दुसऱ्या ज्या इम्प्युरिटी त्या नको, ते प्युअर कंपाऊंड आहे. हे कंपाऊंड आहे प्युअर. आणि याच्यात जर विचार केला तर हायड्रोजनचं प्रमाण 11.11% असतं 100% मध्ये आणि ऑक्सिजनचं उरलेलं 88.89%. फिक्स आहे. तुम्ही कोणता पण कुठूनही ते पाणी घ्या. तुम्ही समुद्राचं पाणी घ्या प्युअर, डिस्टिल वॉटर घ्यावं लागेल, समुद्राचं डिस्टिलेशन करून घ्यावं लागेल. तुम्ही समुद्राचं पाणी घ्या तरी प्रमाण हेच असेल. तुम्ही झऱ्यातून मिळवलेलं पाणी घ्या तरी प्रमाण हेच असेल. कोणत्या पण ठिकाणाहून पाणी घ्या त्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण 11.11% असेल आणि ऑक्सिजनचं प्रमाण 88.89%. and it does not depend upon source. म्हणजे कुठून तुम्ही ते पाणी घेतलेले त्याच्यावर काही डिपेंड नाही. और मेथड ऑफ प्रिपरेशन किंवा कोणत्या पद्धतीने पाणी तयार केलंय त्याच्यावर पण डिपेंड. इट डिपेंड्स. या ठिकाणी जर विचार केला इट रिमेन्स ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे याचा अर्थ काय सांगा की कंपोजिशन रिमेन्स कॉन्स्टंट. देअरफॉर इट इज कॉल्ड डेफिनेट कंपोजिशन. कंपोजिशन बदलत नाही. जे काही एलिमेंट्स आहे ते पण फिक्स असतात आणि त्यांचं प्रमाण सुद्धा फिक्स असतं मित्र. जे एलिमेंट्स आहे ते पण फिक्स असतील आणि त्यांचं प्रमाण देखील फिक्स असणार. एलिमेंट्स हे फिक्स असतील आणि त्यांच्यातलं प्रमाण देखील फिक्स असेल. लक्ष येतंय सर्वांना. द एलिमेंट जे ते फिक्स आहे त्याचं प्रमाण फिक्स आहे आणि देअरफॉर सांगा हे जे पर्सेंटेज आहे सांगा धिस पर्सेंटेज डज नॉट डिपेंड ऑन सोर्स और मेथड ऑफ प्रिपरेशन. तुम्ही कुठूनही मिळवा पाणी आहे तरी पण काही अडचण नाहीये. प्रमाण एवढंच नाही. आणि कोणत्याही रिएक्शनचा वापर करून पाणी मिळवा त्यात पण प्रमाण हेच आहे. लक्षात आलंय तुम्हाला. म्हणजे सांगा समजा मी H2 प्लस हाफ O2 घेतला आणि H2O मिळवलं तर याच्यात सुद्धा हेच प्रमाण असते. आणि समजा मी CH4 प्लस O2 gives CO2 प्लस H2O बॅलन्स नाही करत आहे ना तर याच्यात हे H2O मिळवलं. सांगा दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आहे पण याच्यात सुद्धा आणि याच्यात सुद्धा दोघांमध्ये पण प्रमाणात फरक पडणार नाही. प्रमाण फिक्स असेल आणि त्याला म्हणता लॉ ऑफ डेफिनेट कंपोजिशन. एंट्रन्सच्या क्लासमध्ये डेफिनेशन्स वगैरे पाठ करायची गरज नाही. एनी प्युअर कंपाऊंड ऑलवेज कंटेन सेम एलिमेंट इन अ डेफिनेट कंपोजिशन. फिक्स प्रमाणात बाय मास इरेस्पेक्टिव्ह ऑफ कोणावर डिपेंड नसेल इरेस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स और मेथड ऑफ इट्स प्रिपरेशन. आणि वॉटर ऑलवेज कंटेन 11.11% हायड्रोजन and 88.89% oxygen and it does not depend upon source or method of preparation. लक्षात आलंय सर्वांना. तर ही एक कंडिशन इथं सर्वांनी क्लिअर करायची. नेक्स्ट इज द लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. पुढचा जो लॉ आहे तो कोणता आहे सांगा. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. आता लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन काय सांगतोय. समजा दोन एलिमेंट्स आहे वेगवेगळे एलिमेंट्स आहे दोन वेगवेगळे एलिमेंट्स आहे आणि त्यांनी एकत्र येऊन दोन कंपाऊंड तयार केले. मिनिमम दोन कंपाऊंड तयार केले एकत्र येऊन आणि दोन वेगवेगळे कंपाऊंड तयार केले. आता बघा मी इथं घेतोय एक एलिमेंट घेतोय कार्बन. एक एलिमेंट कोणतं घेतोय कार्बन आणि दुसरं एलिमेंट घेतोय ऑक्सिजन. वन एलिमेंट इज कार्बन and one element is oxygen. एक कार्बन आहे आणि एक कोण आहे ऑक्सिजन. ठीक आहे. आता दोघं एकत्र आले
आणि त्यांनी दोन वेगवेगळे कंपाऊंड तयार केले. वन इज कार्बन मोनॉक्साईड अँड अदर इज कार्बन डायऑक्साईड. बघा काय झालं, दोन वेगवेगळे एलिमेंट एकत्र आले आणि त्यांनी दोन वेगवेगळे कंपाऊंड तयार केले. सांगा एक कंपाऊंड कोणतं आहे? वन कंपाऊंड इज CO अँड अनदर कंपाऊंड इज CO2. सांगा कोण फिक्स आहे? एक एलिमेंट फिक्स आहे, कार्बन. पण ऑक्सिजन म्हणजे फिक्स अमाऊंट ऑफ कार्बन, कार्बनची फिक्स अमाऊंट आहे, इज रिएक्टिंग विथ, सांगा काय? डिफरंट मासेस ऑफ ऑक्सिजन. इथे एक ऑक्सिजन आहे, इथे दोन ऑक्सिजन. म्हणजे फिक्स मास ऑफ कार्बन इज रिएक्टिंग विथ डिफरंट मासेस ऑफ ऑक्सिजन. आणि प्रॅक्टिकली जर मी हे चेक केलं तर लक्षात घ्या, 1 ग्रॅम कार्बन असेल तर त्याला रिॲक्ट होण्याकरता 1.33 ग्रॅम ऑक्सिजन रिॲक्ट होतो. किती सांगा? 1.33 ग्रॅम. म्हणजे याचा अर्थ सांगा, इथं ऑक्सिजन किती ग्रॅम आहे? 1.33 ग्रॅम. एक्सपेरिमेंटली हे चेक केलं गेलं. तर इथं किती येईल बरं? 2 आहे ना, म्हणजे 2.66 ग्रॅम. किती येईल सांगा मित्रांनो? 2.66 ग्रॅम. कळतंय का नाही? लक्ष येतंय ना? सांगा बरं मग आता काय झालं, इथं ऑक्सिजनचे वेगवेगळे मासेस आहे and they are reacting with fixed mass of carbon. इथं पण सांगा कार्बन किती ग्रॅम आहे? 1 ग्रॅम. इथं पण 1 ग्रॅम है ना. बट the oxygen, this oxygen here it has 1.33 gram mass and here 2.66 gram. तर हे जे डिफरंट मासेस आहे, हे जे डिफरंट मासेस आहे, दे बिअर्स अ सिंपल रेशो. आता या मासेसचा मी रेशो घेतला. पहिलं मास किती होतं? 1.33 कार्बन मोनॉक्साईड मध्ये, आणि दुसरं होतं कार्बन डायऑक्साईड मध्ये 2.66. कोणाचं? ऑक्सिजन. सांगा रेशो घेतला तर तो येईल 1/2 किंवा जर आपण 2.66 पहिले घेतलं आणि 1.33 नंतर घेतलं तर रेशो किती येईल सांगा? इथे डिव्हिजन केलं तर 2 आणि 1 म्हणजे 2:1. ह्या सिंपल रेशो. म्हणजे जे एलिमेंटचे वेगवेगळे मासेस असतात त्या मासेसचा सिंपल रेशो असतो. आता मी काही प्रश्न विचारतोय, सांग इथे एलिमेंट कोणते कोणते? उत्तर द्या. दिलं? उत्तर दिलं? दिलेलं आहे. सगळ्यांना आलेलं आहे. एलिमेंट्स कोणते? कार्बन आणि ऑक्सिजन. सांगा दोन वेगळे कंपाऊंड कोणते तयार होत आहे? एक तयार होत आहे CO, एक तयार होत आहे CO2. ओके, लक्ष येते सर्वांना? एक तयार होत आहे CO, एक तयार होत आहे CO2. सांगा याच्यामध्ये फिक्स कोण आहे? C. दोन्ही मध्ये कार्बन एक एकच आहे ना, म्हणजे फिक्स मास कोणाचं आहे? कार्बनचं. आणि डिफरंट मासेस कोणाचे? ऑक्सिजन. सांगा CO मध्ये कार्बनचं मास किती आहे? 1 ग्रॅम आणि ऑक्सिजनचे 1.33 ग्रॅम. CO2 मध्ये कार्बनचं मास किती आहे? 1 ग्रॅम. ऑक्सिजनचं किती आहे? 2.66 ग्रॅम. सांगा डिफरंट मासेस कोणाचे? ऑक्सिजनचे. आणि ते जे डिफरंट मासेस आहे त्यांचा काय घ्या? रेशो. ते जे डिफरंट मासेस त्यांचा काय घ्या? रेशो. आणि तो रेशो एकदम सिंपल असेल. जसं इथं डिव्हिजन केलं तसा 2:1 सिंपल रेशो भेटणार आपल्याला. जे डिफरंट मासेस आहे त्यांचा सिंपल रेशो असतो आणि याला म्हणता लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. काय म्हणता सांगायला? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. थिअरी पार्ट मध्ये आपण हा लॉ नक्कीच पाठ करणार आहे ना. एंट्रन्स मध्ये लॉ पाठ करायची गरज नाही. पाठ झाला नाही तरी काही अडचण नाहीये. फक्त काय लक्षात घ्यायचं की जे डिफरंट मासेस आहे त्यांचा रेशो घ्या आणि तो रेशो एकदम सिंपल काहीतरी व्हॅल्यूचा असेल आणि ह्या लॉला म्हणता लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. या लॉला काय म्हणायचंय सांगा? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. समजले? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन कोणा करता आहे? डिफरंट मासेस करता सिंपल रेशो. डिफरंट मासेस सिंपल रेशो.
शॉर्टकट काय आहे, डिफरंट मासेस सिंपल रेशो दॅट इज मल्टिपल प्रोपोर्शन. तर झालं, लक्षात आलं हे सर्वांना ना. हे झालं लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, आपण हे पाठ करत नाही, आपण फक्त कन्सेप्ट ओरिएंटेड काम करणार आहे. कारण हे जे लेक्चर आहे हे एंट्रन्स लेक्चर आहे आणि एंट्रन्सच्या हिशोबानेच काम झालं पाहिजे. आता गेलू-सॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम्स ऑफ गॅसेस. नेक्स्ट पार्ट कोणता आहे सांगा, गेलू-सॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. आता गेलू-सॅक्स लॉ काय सांगतोय, तर पहिला नियम आहे गेलू-सॅक्स लॉ करता की रिएक्टंट आणि प्रोडक्ट सर्व गॅसच्या फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणजे जे गॅसच्या फॉर्म मध्ये त्यांच्या करताच हा लॉ अप्लाय होतो. म्हणजे रिएक्टंट आणि प्रोडक्ट हे गॅसियस स्वरूपात पाहिजे. रिएक्टंट आणि प्रोडक्ट काय पाहिजे, गॅसियस स्वरूपात. आता इथं बघा, इथून व्हॅल्यू घ्यायची, तर काही नाहीये, याचा अर्थ हे 1, हे 1. आता यांना म्हणतात स्टोइकिओमेट्रिक कोइफिशियंट. यांना काय म्हणतात सांगा, स्टोइकिओमेट्रिक कोइफिशियंट. सांग याचा स्टोइकिओमेट्रिक कोइफिशियंट किती आहे, 1. याचा 1, याचा 2. मग तेवढा व्हॉल्यूम्स घ्यायचे. समजा आता रेशो आहे, हे 1 आहे, हे 1 आहे आणि हे 1 आहे, ठीक आहे ना. तर हे सगळे 1 आहे, तर याला काय म्हणायचं, 1 व्हॉल्यूम. याला 1 आणि हे किती आहे, 2 आहे, तर याला 2 म्हणायचं. इथं 1 आहे, हा 2 आहे, सॉरी. हा 1 आहे, हा 1 आहे आणि हा किती आहे, 2. तर सांगा बरं मग 1 व्हॉल्यूम इज टू 1 व्हॉल्यूम इज टू के 2 व्हॉल्यूम. यालाच मी असं लिहू शकतो, 1 is to 1 is to 2. This is the simple ratio. हा सिंपल रेशो असेल, सिंपल होल नंबर रेशो. काय असेल सांगा, सिंपल होल नंबर रेशो. काय अर्थ याचा सांगा. मग पहिला नियम गेलू-सॅक्स लॉ करता रिएक्टंट आणि प्रोडक्ट दे शुड बी इन गॅसियस फॉर्म, ते गॅस पाहिजे. दुसरं आता दुसरं, त्यांच्या व्हॉल्यूम कशाहून घ्यायच्या, व्हॉल्यूम आर टेकन फ्रॉम बॅलन्स रिएक्शन. कोणते कोइफिशियंट्स घ्यायचे, वी आर टेकिंग स्टोइकिओमेट्रिक कोइफिशियंट्स. काय घ्यायचे सांगा आपल्याला, स्टोइकिओमेट्रिक कोइफिशियंट ना, स्टोइकिओमेट्रिक कोइफिशियंट्स घ्यायचे. आणि ते स्टोइकिओमेट्रिक कोइफिशियंट जे असतील ते घेतले तर आपल्याला काय भेटेल, एकदम सिंपल रेशो भेटेल. कोणाचा, ऑफ व्हॉल्यूम्स. कोणाचा सिंपल रेशो भेटेल मित्रांनो, व्हॉल्यूमचा सिंपल रेशो भेटेल. हे सांगा, गॅसियस रिएक्टंट आणि गॅसियस प्रोडक्ट यांच्या व्हॉल्यूम सिंपल रेशो मध्ये असतं. आता तुम्ही म्हणता याच्यात एवढं काय तरी, एवढं काय लगे याच्यात अवघड आहे, कोणाला कळत. पण जेव्हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार तेव्हा आपल्याला नक्कीच या लॉचा उपयोग होणार. पण या करता सांगा काय सेम पाहिजे, अंडर द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. अंडर द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कोणाच्या व्हॉल्यूम, व्हॉल्यूम्स ऑफ द रिएक्टिंग गॅसेस ऍज वेल ऍज व्हॉल्यूम्स ऑफ द गॅसियस प्रोडक्ट. काय त्यांचा सांगा सगळ्या व्हॉल्यूमचा, बियर अ सिंपल होल नंबर रेशो है ना. बियर BEAR आहे, BEER नाही, ठीक आहे ना. BEER म्हणजे काय तुम्ही लक्षात घ्या. तर आता हा जो रेशो आहे हा सिंपल रेशो असेल, तर दॅट विल बी द लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम्स. गेलू-सॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम. आणि ह्या लॉ नुसार सांगा रिएक्टंट आणि प्रोडक्ट गॅस फॉर्म मध्ये असतील तर त्यांच्या व्हॉल्यूमचा सिंपल रेशो असतो. त्यांच्या व्हॉल्यूमचा काय असतो, सिंपल रेशो. आता AMU चा लॉंग फॉर्म काय, तर AMU चा लॉंग फॉर्म आहे ऍटोमिक मास युनिट. AMU चा लॉंग फॉर्म काय सांगा मित्रांनो, ऍटोमिक मास युनिट. तर कार्बनचे दोन प्रकार आहे, एक आहे C12 आणि एक आहे C14. हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे.
आणि हा मात्र नॉन रेडिओऍक्टिव्ह. कसा आहे? नॉन रेडिओऍक्टिव्ह. आता असे एकाच एलिमेंटचे दोन वेगवेगळे प्रकार असतील ते यांना म्हणतात आयसोटोप्स. काय म्हणतात सांगा यांना? आयसोटोप्स. मग आता कार्बन C12 हा एक आयसोटोप आहे, C14 हा एक आयसोटोप आहे. हे दोन आयसोटोप्स आहे. ऍक्च्युअल काय असतंय की कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे 6 आणि हा मास नंबर इथं जो असतो ना याला ऍटॉमिक नंबर म्हणतात. ही प्रोटॉनची संख्या असते आणि इथं जी ती प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज असते. सांग याचा ऍटॉमिक नंबर पण 6 आहे आणि मास नंबर मात्र 14. सांगा ऍटम्स ऑफ सेम एलिमेंट. बघा आता लक्षात घ्या, ऍटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ऍटॉमिक नंबर. सांगा दोघांचा ऍटॉमिक नंबर सेम आहे बट डिफरंट मास नंबर. मास नंबर जो आहे तो वेगळा आहे. सांगा हे कोण आहे? मास नंबर जो काय वेगळा आहे. हे पण कोण आहे? मास नंबर जो काय वेगळा आहे. पण कोण सेम आहे सांगा? हे ऍटम्स सेम आहे, ऍटॉमिक नंबर सेम आहे, प्रोटॉनची संख्या सेम आहे पण प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज वेगळी म्हणजे न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते. ठीक आहे, लक्षात येते? प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे मास नंबर, यांना म्हणतात आयसोटोप्स. आयसोटोपची डेफिनेशन जर घेतली तर काय येते सांगा? atoms of same elements having same atomic number. सांगितलं किती आहे? 6 आणि 6 but different atomic mass number. Atoms of same element having same atomic number but different mass number are called isotopes. तर आपल्याला हा रेडिओऍक्टिव्ह आहे त्याच्यामुळे आपण हा नाही वापरणार. याचा वापर होतो एका टेक्निक मध्ये होतो ज्याला नाव देतात रेडिओ कार्बन डेटिंग. काय नाव द्यायचंय सांगा मित्रांनो? रेडिओ कार्बन डेटिंग. आणि रेडिओ कार्बन डेटिंग मध्ये एखादा जर ओल्ड सॅम्पल असेल तर तो किती वर्षापूर्वीचा आहे ते शोधता येतं. आणि आपल्याला इथं वापरायचा आहे हा C12. कोणता वापरायचा आहे सांगा मित्रांनो? C12. आपण घेतोय C12 टाईपचा कार्बन ऍटम. एक ऍटम घेतोय. किती ऍटम घेतोय? एक. आणि त्या एका ऍटमचे 12 भाग करतोय. एका ऍटमचे समजा आता हा एक ऍटम आहे, याचे तुकडे करायचे. किती तुकडे करायचे? 12. एकाच ऍटमचे 12 तुकडे करायचे. पण लक्षात घ्या मित्रांनो, सगळे तुकडे एक्झॅक्टली सारखे पाहिजे हे ना. जसं आपण एखाद्या वेळेस असे हे जे तुकडे एक्झॅक्टली सारखे पाहिजे म्हणजे कमी जास्त वाटेवाले नको हे ना. तर आता हे जे किती सांगा रे, कार्बनचा एक ऍटम घेतला, त्याचे किती कोणत्या टाईपचा घेतला? C12 टाईपचा. त्याचे किती तुकडे केले मित्रांनो? 12 तुकडे केले. आणि 12 तुकड्यांपैकी सगळे तुकडे सारखे. सगळे तुकडे कसे? सारखे हे ना. इथं जरी सारखे वाटत नसले तरी ते सारखे. तर एका तुकड्याचं मास त्याला म्हणतात 1 AM. हे तराजू काट्यात मोजलेलं मास नाही मित्र. सारखे तुकडे केले, 12 तुकडे केले, हे 12 पैकी 11 तुकडे बाजूला ठेवून दिले, उरले किती? एक तुकडा. आणि त्या एका तुकड्याच्या मास नाव देऊन टाकलं की तुझं आजपासून 1 AM मास. कोणी जर तुला विचारलं की तुझं मास किती आहे, कोणाला विचारला आपण प्रश्न? कार्बनच्या कितव्या भागाला मित्रांनो? 12व्या. काय प्रश्न विचारला? तुझं मास किती आहे? तर त्यांनी सांगून टाकायचं माझं मास 1 AM. बाकी बाकी मला काही माहित नाही. मला दिलेलं आहे नाव. समजा एखाद्या लहान मुलाला आपण विचारलं का बेटा तुझं नाव काय, तो म्हणतो काय ते चिंटू पिंटू जे असेल ते. मग त्याला ते कोणतरी दिलेलं आहे आणि ते तिथून पुढे फिक्स झालं. तसा हा प्रकार आहे. काय? 12वा भाग त्याचा मास 1 AM. 12 भागाचा मास. पण कार्बनच्या कोणत्या पण एलिमेंटचा कोणता पण ऍटम घ्यायचा आणि त्याचे 12 तुकडे केले आणि एका तुकड्याचा मास 1 AM असं नाही. आता याचं मास 1 AM आहे
पण बाकीच्यांचं मास याच्या तुलनेत मोजायचं, याच्या तुलनेत. तर पहिला आपण 1 AMU म्हणजे काय? 1 AMU is defined as the mass exactly equal to काय 1/12 म्हणजे 12व्या भागाचं ऑफ द मास ऑफ 1 कार्बन. कार्बन ऍटमच्या एका कार्बन ऍटमच्या 12व्या तुकड्याचा मास म्हणजे 1/12 म्हणजे 12. याचा अर्थ काय असतो की आपल्याकडे किती तुकडे आहे? 12. त्यापैकी किती तुकड्याचा मास? एका तुकड्याचा. त्याला म्हणतात 1/12 ऑफ द मास ऑफ 1 कार्बन 12 ऍटम. आणि नंतर मग सांगा 1 AMU म्हणजे काय? मग एका कार्बन ऍटमच्या मासला 12 ने भागा, 1/12 ऑफ द मास ऑफ 1 C12 ऍटम. पण नंतर AMU च्या ऐवजी काय घेतलं गेलं? U वापरलं गेलं. आणि U म्हणजे युनिफाईड युनिट. U चा अर्थ काय असतो? युनिफाईड युनिट, युनिफाईड मास युनिट, किंवा त्याला डेल्टॉन पण म्हणतो. काय नाव दिलं त्याला? डेल्टॉन. 1 AMU is equal to 1 U is equal to 1 डेल्टॉन. समजले सर्वांना? that will be the term used for measurement of relative mass. रिलेटिव्ह मास हे काही किलोग्रॅम ग्रॅम मध्ये नाही, कार्बन ऍटमच्या 12व्या भागाचं वजन म्हणजे 1 AM. लक्षात आलं सर्वांच्या? आणि त्यालाच यू पण म्हणतात आणि डेल्टॉन पण म्हणतात. त्यालाच यू पण म्हणतात आणि डेल्टॉन पण म्हणतात. पुढच्या लेक्चर मध्ये आपण याच्या पुढचा पार्ट कंटिन्यू करू मित्रांनो. आजचं हे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या लेक्चरला आपण पुन्हा भेटू. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.